लग्नात पण नाही झालं होतं ना असं? लग्नापेक्षा पण जास्त फुलांची बारी झाली. सगळ्यांना गोड व्हायचंय मग. मित्रांनो, माझं नाव अंकुश जराडे. मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगर. 1 वर्षापूर्वी कामाला सुरुवात केली होती. संधी तर अगोदर आली होती, परंतु पहिले काही व्यवसाय करत असल्यामुळं मी ते व्यवसाय डायरेक्ट सोडू शकलो नाही. आज वाटलं रमेश सर असन, संतोष जराडे सर असन, यांना आपण बघू याच्यात पैसा आहे का. त्यामुळे मी 2-4 महिने लेट एंट्री घेतली. मी पहिल्या कंपनीत जवळपास 4 वर्ष काम केलं मित्रांनो. पण मला 4 वर्षामध्ये माझी मोटरसायकल सुद्धा बदलणं झाली. रात्रंदिवस एक केला पहिल्या कंपनीत, पण मला जे यश पाहिजे होतं ते मिळालं नाही. कारण सांगतात ना, प्लॅटफॉर्म जर योग्य असेल तर कमी मेहनतीत सुद्धा जास्त यश मिळतं. मित्रांनो, या ठिकाणी ग्रो विजन मध्ये अशी एंट्री झाली आमची. सरांनी ज्यावेळेस डायरेक्ट संगमनेरहून छत्रपती संभाजीनगरला आले, एक भगवंताचीच काहीतरी इच्छा असेल की सांगतात ना, आपल्या मेहनतीचं एक कणाचा हिसाब देवाकडे आहे. आपण जी मेहनत करतोय, आपल्याला असं वाटत असेल याचा आपल्याला यश मिळत नाहीये, ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने फायदा होत नाहीये. पण नाही मित्रांनो, आज आपल्याला यश नाही मिळणार, परंतु 100% आपल्या मेहनतीमध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर यश आपल्याला हमखास भगवंत देणार आणि देणार. तर सर आमच्या इथं आले. सरांनी ज्यावेळेस बिझनेस प्लॅन वगैरे सांगितला त्यावेळेस डायरेक्ट आम्ही पण विश्वास ठेवला नाही सरांवरती. परंतु मित्रांनो, सरांनी डेमॉन्स्ट्रेशन दाखवले. डेमॉन्स्ट्रेशन मध्ये जे आपण एक चुकटी घेतो रोबोट बोर्डची, ती चुकटी आमच्या घरापुढे काही फुलाचे झाड होते आणि हळदचे झाड होते. तिथं 1 ग्लास पाणी, आम्ही 3 पण निगेटिव्ह झालेलो होतो पहिल्या कंपनीमध्ये. परंतु ती एक चुकटी सरांनी त्या घरापुढच्या झाडाला टाकली आणि तिथं म्हटले, जर ह्या झाडामध्ये काही बदल झाला तर तुम्ही कामाला सुरुवात करा, अन्यथा काम करू नका. मित्रांनो, आम्हाला पण वाटलं आता यांना सांगायचं म्हणून सांगू लागले, पण कुठं बदल होत असतो का? कारण पहिल्या कंपनीमध्ये आमची मेहनत वाया गेलेली होती. परंतु मित्रांनो, आम्ही रोज सकाळी त्या झाडाला बघत होतो, काही बदल होतो का, काही बदल होतो का. आणि 8 दिवस होत नाही मित्रांनो, तर 8 दिवसामध्ये त्या झाडामध्ये आणि त्या हळदच्या झाडामध्ये इतका डिफरन्स आम्हाला वाटला. ग्रीनरी पण आली, जे पिवळं झाड होतं ते ग्रीन झालं. म्हटलं आता इथं काहीतरी होऊ शकतं, पण तरी पण आम्ही विश्वास ठेवला नाही. म्हटलं काय सांगा, ते प्रोडक्ट वेगळे असतील ना, आपल्या देणारे वेगळे असतील तर. मित्रांनो, संगमनेरला येऊन 12,000चे प्रोडक्ट नेले आणि घरी गेल्यानंतर 4 महिने आहे मला. 4 महिन्याला वेगवेगळ्या पिकावर 4 ठिकाणी वापरायला लावलं. 4 ठिकाणी वापरल्यानंतर 4ही पिकाला शुअर रिझल्ट आला. म्हटलं इतकं जर रिझल्ट असेल, कारण पहिल्या कंपनीत पैसा मिळाला ना असं नव्हतं, पण रिझल्टच नव्हते. आणि इथं जर 4 ठिकाणी वेगवेगळे रिझल्ट आले म्हटल्यावर म्हटलं नाही, प्रोडक्टमध्ये खरंच दम आहे. तिथून सुरुवात केली मित्रांनो. त्याच्या अगोदर खूप काही करून बघितलं, पण यश कुठंच मिळालं नाही. आणि ज्या वेळेस इथं सुरुवात चांगली झाली, पहिल्याच महिन्यामध्ये जवळपास 1.25 लाख रुपये रिटेल प्रॉफिट मिळालं. आणि जे नवीन आहे त्यांना वाटत असेल काय भेटतंय असं तसं, पण ज्या व्यक्तीने ग्रो विजनचे थोडेफार प्रोडक्ट सेल केले असेल त्याला माहिती आहे 5,000, 10,000, 20,000 चिल्लर गोष्टी झाल्या. कारण सरांनी जे प्लॅटफॉर्म बनवला तो असा आहे, इथं नवीन व्यक्ती सुद्धा 5,000, 10,000, 20,000 त्यांना काहीच वाटत नाही. आणि पहिल्या कंपनीमध्ये नेटवर्क असल्यामुळं तर मला खूप सोपं गेला. तिथून सुरुवात केली आणि खूप चांगल्या लेवलला काम झालं. बघा, डायरेक्ट यश कोणालाच मिळत नाहीये, कोणत्या कंपनीत काम करा, पण ग्रो विजन एकमेव अशी कंपनी आहे इथं यश मिळायला खूप सोपं जाते. त्याचे कारण अनेक आहे. जसं की आता जितके आपण हॉलमध्ये बसलेलो आहे, आपण कोणती कंपनी करेल याच्यातले काही लिडर्स असते त्यांनी नसन केलेली. बघा, इथं सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय, नवीन लिडर जॉईन केला. आपण जॉईन केल्यानंतर लिडरला डायरेक्ट प्लॅनिंग देता येते का, प्रोडक्टची माहिती देता येते का? अहो, तुम्ही काहीच नाही दिलं, फक्त शेतकऱ्यांना डेमो जर दाखवला त्याच्यातून त्याला प्युरिटी दिसते. त्यामध्ये प्युरिटी आणि
आपलं ऍक्टिव्हला तर धमाकाच केलं मित्रांनो. ऍक्टिव्ह सारखं प्रोडक्ट आज तरी आपल्या जवळ आसपास कुठंच नाही. मी आणि सर सांगलीला असताना सरांना डायरेक्ट 10,000 लिटरची ऑर्डर होती दुसऱ्या कंपनीकडून. 10,000 लिटरची ऑर्डर आपल्यासारखा जर एखादा राहिला असता, विचार करा डीपी रेट मध्ये 10,000 लिटरचे पैसे किती होते? 30-40 लाख रुपये. परंतु मित्रांनो तिकडून कॉल आला, सरांनी त्यांनी मागितलं आणि सरांना ते म्हटले मी डायरेक्ट सांगलीला येतो, तुम्ही जरा ते प्रोडक्ट मला देत असाल तर. परंतु असं जसं कॅच आल्यावर आपण बॉल फेकतो त्याच पद्धतीनं सरांनी सहज नाही म्हणून दिलं त्यांना. मी कमीत कमी 2 तास विचार केला या विषयावर. म्हटलं 30-40 लाख रुपयाला अशी सहज लाख मारली माणसाला, विजन किती क्लिअर असेल. आणि त्यांचे शब्द होते, आमच्या इथं लाखो लोकांचं करिअर दावर आहे म्हणे, मी माझ्या या लाखो लोकांसोबत खेळू शकत नाही म्हणून. आणि तेच नाही ते त्यांनी सानप सरांना कॉल केला. म्हटलं सानप सरांचं तरी काहीतरी वेगळी प्रतिक्रिया येईल. आम्ही हॉटेलवरती बसेल होतो, सानप सरांना कॉल केल्यावर सानप सरांना म्हणताय सर, हो सर 10,000 लिटरची ऑर्डर आहे, कसं करायचं, घ्यायची का? सर म्हटलं हो सानप साळे सर असं काय करताय तुम्ही, आपल्या लोकांचं इथं भविष्य बनवायचं आहे आपल्याला. पहिल्या शब्दात नाही म्हटलं मित्रांनो. त्यामुळे आपल्या कंपनीवर 100% ट्रस्ट केलाच पाहिजे. बघा काही लोकांचे प्रश्न असतात, कंपनी बंद पडली तर, आपण चांगलं फ्युचर बनवू लागलो कंपनीमध्ये जर काही अडचणी आल्या तर. मित्रांनो मार्केटमध्ये जितक्या पण कंपन्या आहे, कोणती पण असू द्या तुम्ही, एक 2-3-4 लोक एकत्र येतात, पैसा एकत्र करतात आणि कंपनी सुरू करतात. कारण प्रोडक्ट कुठून पण घेऊन शकतात आणि अवेलेबल करू शकतात. परंतु मित्रांनो ती कंपनी चांगली चालायला लागली की जिथून आपण प्रोडक्ट घेतलेले त्या माणसाला काय वाटतं, इतके जबरदस्त प्रोडक्ट विकता, हे जर आपणच जर केलं तर, हे कारण असू शकतं. दुसरी गोष्ट, प्लॅन साळवे सरांनी डिझाईन केलाय, जवळपास 200 ते 250 प्लॅन त्यांनी अगोदर स्टडी केले. त्या प्लॅन मध्ये काय त्रुटी आहे, कुठं कंपनी समजा खाली जाते, कुठं प्रॉब्लेम होतात, 200-250 प्लॅन स्टडी करून मित्रांनो त्यांनी हा प्लॅन बनवलेला आहे. कारण कंपन्या बंद व्हायचं दुसरं हे कारण आहे, ज्यावेळेस चांगलं सॉफ्टवेअर चालायला लागलं तर काय वाटतं माणसाला, आपण हे सॉफ्टवेअर जर दुसऱ्या विकलं तर असंही सेम कॉपी होऊ शकते. तसं आपल्याला ही सुद्धा भीती नाही, कारण सरांनी स्वतः हा प्लॅन डिझाईन केलेला आहे. आणि मार्केटमध्ये कंपन्या भरपूर आहे, परंतु 30-32 प्रोडक्ट वन टाइम मध्ये आणणारी ग्रोविजन पहिली कंपनी मित्रांनो. 4-5 प्रोडक्ट वर काम करायला खूप अवघड जाते. आम्ही पहिल्या ज्या कंपनीत काम केलं त्याच्यात फक्त 7-8 प्रोडक्ट होते. त्यांना कसं म्हणायचं आम्ही, तुम्ही काय करा हे आमचं घ्या आणि त्यासोबत बुरशीनाशक घ्या, तुम्ही काय करा हे घ्या आणि त्यासोबत कीटकनाशक घ्या. मग ते म्हणतात तुम्ही हे अर्ध देता आणि अर्ध हे देता, रिझल्ट कशाच येतं काय समजणार आहे. तिथं आपण थोडे कन्फ्युज व्हायचो. परंतु मित्रांनो ग्रोविजन अशी कंपनी, माझं तर एक डायलॉग असतं फील्डवर ज्यावेळेस जातो, गेल्यानंतर दादा डोळे मिटून असं करून बघ, ज्या पण प्रोडक्टला हात लागेल सिंगल प्रोडक्ट रिझल्ट देतो, ही ग्रोविजनची ताकद आहे. मित्रांनो आपला जो हा कॉन्फिडन्स आहे, एकटा कॉन्फिडन्स, जो माणूस प्रोडक्ट घेणार नाहीये त्याला सुद्धा प्रोडक्ट घेण्यासाठी मजबूर करतो. ही ग्रोविजनची ताकद आहे. मी तयारी तर खूप केलेली आहे बोलांची, पण आता टाइम कमी आहे त्यामुळे